एव्हरीवन, कशा आहात सर्वजण नक्कीच खूप 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 छान असताल. आणि आज काय व्लॉगची मी स्टार्टिंग केलीच नाही. डायरेक्ट मी दवणगावला निघाले होते माझ्या आजोळा. सो तिथं गेले मस्त रात्री मंदिरामध्ये तिथे टाळ खेळणं वगैरे चालू होतं बघा. मी गेले मस्त आवाज येत होता. सो मी एक क्लिपनं आवाज म्यूट केला आणि त्याचं व्हॉइस ओव्हर केलेला आहे. तर बाकी सगळे आवाजमध्येच आहेत. आणखीन इथे ना मी आणि ऋतू मस्त असं बोलत बसलेलो होतो. आणि तुम्ही ऋतूला बघितलेलं असेल माझ्या जुन्या चॅनलवरती. तिथे आमचे व्लॉग टाकले होते आम्ही तिरुपतीचे वगैरे. सो आम्ही ते गप्पा मारत बसलो होतो. आणखीन इथे ना टाळ खेळण्यामध्ये सगळे एवढे व्यस्त झाले होते ना की काय सांगायचं. आणि आम्ही ना कारण खूप दिवसानंतर खूप साऱ्या मैत्रिणी भेटत होत्या. खूप सारे जे दवणगावच्या जे आमच्या लहानपणीच्या मैत्रिणी आहेत, खूप दिवसानंतर आमची भेट झाली होती. तो मस्त आमच्या जे आहे ते गप्पा मारणं वगैरे ते झालं होतं. आम्ही काही गेलो नव्हतो, दुसरे सगळे जे आहे तिथे खेळत होते. मोठी मामी, बारकी मामी हे सगळे जणच होते इथं. आणि संध्याकाळी घरी आले मस्त अशी मॅगी केली बघा. मी हे सगळे लेकर तर मॅगीची एवढी वाट बघत होते. प्लेट बी आधी घेऊन बसले होते कारण संध्याकाळी सगळ्यांना भूक लागली होती. म्हणून आम्ही मॅगीच केली होती. म्हटलं चला मॅगी केल्याला बरी पटकन पण होईल, जास्त टाईम पण नाही लागणार आणि खायला पण पटकन भेटेल. सो इथे मी जे आहे ते मॅगी करत होते. आणि नंतर मग यांचं बोलणं चालू झालं बघा. ते तर गेलेली रात्र होती. हे होता दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी जे आहे ते जेवण वगैरे करून पण आले होते. तर मामीला मस्त गप्पा मारत बसले होते. आणखीन रात्री गेले होते कारण तर रोज जे आहे ते सप्ताह चालू आहे. सो रोज टाळ वगैरे खेळणं, हरिपाठ हे सगळं रात्री चालतच असतं. दुपारी काय शूट करायचं मला लक्ष नाही. मी तेवढं एकच माझी क्लिप तेवढी आहे ते शूट केलेली होती. दुसरं काही शूट करायचं मला लक्षच नाही राहिलं. आणि कसं असतं इकडं आल्यानंतर शूट करायचं लक्ष राहत नाही लेकरांच्या नादामध्ये वगैरे. सो पुढच्या व्लॉगमध्ये मी बघेन, शूट करायचा प्रयत्न करेन तेवढं. सो इथे जे आहे ते मस्त आमचं असं बोलणं चालू होतं बघा. रात्री एकदम रात्र झाल्या मध्ये एकदा मी शूट घेतला नाही. मंदिरात आत्ता पण गेली होती, मी शूट ॲड केले असतील तर आत्ता जस्ट मंदिरात लेकर संघच आलेत माझ्या. म्हणजे राशी म्हटली, म्हणजे मोठ्या मामाची छोटी मुलगी ते म्हणते की जायचंय घरी. मग मी घरी आले, त्यांना घेऊन सगळेच लेकर माझ्या संग घरी आले. हे इथे खाय, तिकडं पण इकडे झोपले. आता बाई येईल वाटतं, चेना जाऊ आली बाई. पप्पाला माग की तुझ्या पप्पाकडे असेल की माझ्याकडे कुठं आहे? माझ्याकडे नाही, तिकडे पप्पाकडे आहे बघ. पप्पाकडेच आहे ग. सगळेच आले असं सरळ सरळ. हो हा, सगळेच आले बघा, सगळेच आले सगळेच. आणि किती काल आलते मी संध्याकाळी. माझा हात सोड बाई. तर मी काल संध्याकाळी आलते, तोपर्यंत मी शूट घेतले बघ. पण मी असं बोलले नाही की काय व्हायलंय कसं व्हायलंय. मी सगळ्याच व्हॉइसवरच केलंय कारण इथं काही बोलायला गेलं ना की एवढा गर्दा ऐकू येतं ना ह्यांचा, ह्या लेकरांचा. आता एक शांत बसले दिवसभर, कानात झोपी केलाय तिथं.
सो तेच हे मोठ्या मामाची छोटी मुलगी, ते छोट्या मामाचा मोठा मुलगा आणि ते पलीकडे झोपलेला छोट्या मामाचा छोटा मुलगा. मोठ्या मामाचा मोठा मुलगा तिकडेच आहे वाटतं, आणखी मामी संघाचा आहे. आणि एवढं डोकं दुखायले ना, आता फॅन लावलं, कूलर लावले, मस्त पडले बघा. आता झोपी जायचे मला. आणि 2-3-4 दिवसाचं मला वाटतं ब्लॉग एकच येणार आहे वाटतं. इकडे दवणगावचं एकच येणार आहे ना. तुम्ही काढूच देत नाही, तर नुसते हसताव मध्ये काही ना काही बोलताव मध्ये, मग कसं काढायचं. तर ते तसंच. आणि आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन मला सबस्क्राईब करून ठेवा. अजून फॅन कूलरने आवाज माझा कमी येत असेल सो मला ते कमेंट करून सांगत जाऊ तुम्ही तुम्हाला आवाज कसा येत आहे ते माझा. तर आता आम्ही झोपतो. आता स्टार्टिंग उद्या करूयात, नाही तर इथं एंड करूयात. बघूयात तर काय होते ते. एंड करत असले तर मी व्हॉइसवर करते, आणि नसेल तर उद्या एंड करूयात. ब्लॉगची एंडिंग आपण इथेच करूयात. ब्लॉग मोठा नाही आहे, छोटासाच आहे, पण ब्लॉगची एंडिंग आज इथेच करूयात. आणि नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. नेक्स्ट ब्लॉग आणखीन एक बनवेल मी, इथं आहे तोपर्यंत. चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा केलं असेल तर अजून, आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.